श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी शॉर्ट व्हिडिओ टाकते आणि शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा उद्देश असा, की ज्यावेळेस अमृता आणि राज म्हणजे भाऊ आणि भावाची वाईफ मला भेटायला आले होते संडेच्या दिवशी. ती जात होती माहेरी डिलिव्हरीसाठी आणि अचानक त्यांची प्लॅनिंग झाली मला भेटायला येण्यासाठी, मुलींना आणि आम्हाला भेटायला. तर संध्याकाळच्या वेळेस ते आले. जेवणाची वगैरे प्लॅनिंग नव्हती त्यांची, म्हणून मग साधा सोपा स्वयंपाक केला. तुरीच्या डाळीची खिचडी आणि भाजी-पोळी केली. तर ती भेटायला येण्याचं निमित्त असं, की ती 9व्या महिन्याला माहेरी जात होती डिलिव्हरीला आणि जेवण वगैरे झालं आणि राजने म्हणजे भावाने सांगितलं, की हिला तिथं वाचण्यासाठी काहीतरी रीड करण्यासाठी तुझ्याकडे जे काही चांगले पुस्तकं असतील बुक तर ते दे. आता बुक देण्याचा प्रश्न असा, की हे यांचा आणि माझा आमच्याकडे जेवढे पुस्तकं आहेत तेवढ्या पुस्तकांमध्ये खूप जास्त जीव आहे आमचा. जे की आम्ही हॅपी थॉटचे सेशन करत असतो किंवा केलेले आहेत. तिथून आम्ही मननमधनं आम्ही बुक आणलेले आहेत. तर आणि ते बुक त्यांना घेऊन जायचे होते. तर दोघी पण मुली त्यांना बुक देण्यासाठी हेल्प करत होत्या आणि त्रिशा म्हणत होती, की "मामा हे बुक छान आहे, ते बुक छान आहे." आणि जेवढे काही बुकवरचे शेल्फवरचे जेवढे बुक होते, तेवढे बुक नविका त्यांना वरून काढून देत होती. तर त्यांचं म्हणणं होतं, की "तुझे जसे बुक आहेत तसेच्या तसे बुक आम्ही तुला परत देऊन जाईल. कुठलंही बुक मिस होणार नाही." आणि मी त्यांना म्हणत होती, की व्हिडिओ काढून ठेवते, म्हणजे एखादं बुक जर मिस झालं तर मला परत तसंच बुक ऑनलाईन मागवून द्या असं म्हणून. तर त्यानिमित्ताने का होईना व्हिडिओ हा यूट्यूबला जाईल आणि यूट्यूबला गेल्यानंतर तिच्या पण काहीतरी आठवणी राहून जातील आमच्यासाठी. आता उत्सुकता लागलेली अशी, की रोज वाट बघत असते, रोज वाट बघत असतो, की अजून किती दिवस राहिलेत, अजून किती दिवस राहिलेत. कारण की आमच्या घरामध्ये पण एक नवीन पाहुणा येणार आहे. आता नवीन पाहुणा येणार आहे म्हटला तर मग तो गर्ल असो किंवा बॉय असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, परंतु एक नवीन पाहुणा असेल ह्या गोष्टीची वाट बघत असतो. आणि आजची तारीख गेली, आजची 10 गेली, परवाची 12 गेली, उद्या 14 येईल, असं करत करत दिवस पुढे निघत आहेत आणि वाट बघत असतो, की कधी अमृता काहीतरी गुड न्यूज देईल किंवा काहीतरी अमृताविषयी काहीतरी फोन येईल, अशी एक वाट बघत असतो. आणि हा व्हिडिओ अचानक आज व्हिडिओ सगळे डिलीट करत होते मी. तर मेमरी फुल झालेली असल्यामुळे आणि अचानक त्रिशाने हे व्हिडिओ सुरुवात केली होती. तिने घ्यायला सुरुवात केली होती व्हिडिओ शूट करायला आणि मला हे व्हिडिओ दिसले तर म्हटलं हे व्हिडिओ यूट्यूबला टाकायचे राहिलेच तर असू दे, त्या निमित्ताने का असेना शॉर्ट व्हिडिओ का असेना पण शॉर्ट व्हिडिओ टाकता येईल. म्हणजे पुढे जाऊन तिची पण ही एक आठवण राहून जाईल, की ती एके दिवशी घरी आली होती भेटायला असं म्हणून आणि तिच्या बाळाला पुढे जाऊन हा व्हिडिओ दाखवता येईल असं. तर असा हा शॉर्ट व्हिडिओ होता आणि ही एक छोटीशी आठवण होती, जी की मी तुमच्यासोबत शेअर केली आणि तिने जर अमृताने हा व्हिडिओ बघितला तर तिलासुद्धा ही आठवण राहून जाईल आणि इन फ्युचर आम्ही पण जर हा व्हिडिओ बघितला तर हे व्हिडिओ टाकण्याचा उद्देश फक्त एक असतो, की ह्या फक्त असतात त्या म्हणजे आठवणी.